प्रतिवर्षी आपण 12 फेब्रुवारी रोजी मिलाग्री क्रॉसचा वार्षिक सण साजरा करतो। मिलाग्री क्रॉस हा चमत्कारी क्रॉस आहे, यावर आपली नितांत श्रद्धा आहे। हा क्रॉस रमेदी पॅरिसच्या अख्यात्यारीत आहे। वसईतील व वसई बाहेरील अनेक जाती धर्माचे लोक येथे श्रद्धेने प्रार्थनेसाठी जमतात। आपली दुःख गाराणी विनंत्या घेऊन वर्षभर कोळी बांधव व इतर गरजवंत येथे प्रार्थना करण्यासाठी मोठ्या श्रद्धेने येतात। अनेकांच्या बाबतीत विविध प्रकारचे चमत्कार येथे घडलेले आहेत। अनेकांच्या इच्छा आकांक्षा येथे पूर्ण झालेल्या आहेत। आज आपण सर्वजण परमेश्वराला व माऊलीला धन्यवाद देऊया व या प्रार्थनामय वातावरणात रोजरीच्या प्रार्थनेत सहभागी होऊया। येशूच्या ख्रिस्ताचा आम्हा अभिमान।
पवित्र क्रूसाच्या खुणेने आम्हाला सोडव हे परमेश्वरा, आमच्या शत्रूपासून बापाचे, पुत्राचे आणि पवित्र आत्म्याचे नावे आम्ही. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. तो एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने पृथ्वी संभावला, कुमारीमरियेपासून जन्मला, भौतिक राजाच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खेळले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो लोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथून तो जिवंत आणि गेलेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देवाचे प्रोत्साहन, अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. नमो एक कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. डिकन्स व व्रतस्थ यांना भाविकांची श्रद्धा अधिक दृढ करण्यास कृपा व सामर्थ्य लाभावे म्हणून या रहस्यात आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरी आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या पापांना तशी आमच्या पापांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहापासून नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. प्रकाशाचे दुसरे रहस्य. काना येथे प्रभू येशूने पाण्याचे द्राक्षरसात रूपांतर केले. हेतू, आपल्या देशातील राज्यकर्त्यांनी जनतेच्या हितासाठी झटावे, न्यायाने व सचोटीने राज्यकारभार करून सामान्य व गरीब जनतेचे प्रश्न सोडवावे म्हणून आपण या रहस्यात प्रार्थना करूया.
आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. प्रकाशाचे तिसरे रहस्य. प्रभू येशूने स्वर्ग राज्याची घोषणा करून पश्चातापासाठी आवाहन केले. हेतू पवित्र मरियेप्रमाणे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने देवशब्द आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणता यावा. तरुण तरुणींना ईश्वरी प्राचारण मिळावे. 10वी व 12वीच्या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरं जाण्यास मनोधैर्य वाढावे म्हणून या रश्यात आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तर आता मला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महान पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसे प्रारंभी तसे आता आणि सदा सर्वदा. हे माझे येशू, तुझ्या रक्तमंडलाची क्षमा कर, पापापासून आमचे रक्षण कर. आमेन. प्रकाशाचे चौथे रहस्य. प्रभू येशूच्या रूपांतर झाले. हेतू आज अनेक लोक आजारी आहेत. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देवाचे माते, महापाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आठवण म्हणून प्रभू येशूने पवित्र मिस्सा बळीची स्थापना केली. हेतू मरियेच्या चरणाशी आलेल्या
सर्व धर्मीय भाविकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबावर प्रभू येशूचा आशीर्वाद यावा म्हणून मरिया मातेच्या मध्यस्थीने या रहस्यात आपण प्रार्थना करूया. तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. ची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमचा अपराध करण्याला क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव.
तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही समायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जशी प्रत्येकाला गरज लागत असे तसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एकचिताने व तत्परतेने मंदिरात जमत असत. घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने अन्न खात असत. सर्व लोक त्यास प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे. प्रभूचा शब्द. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत वागले शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. मग येशू तेथून निघून सोर प्रांतात गेला. तेथे येशू एका घरात गेला. हे कोणाला कळू नये असे त्यांच्या मनात होते, तरी येशूला गुप्त राहणे शक्य नव्हते. पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका बाईने येशूविषयी लागलेच ऐकले व ती येऊन येशूच्या पाया पडली. ती बाई हेल्लनी असून सुरुफुनकी जातीची होती. ती येशूला विनंती करू लागली की माझ्या मुलीतून भूत काढा. येशू तिला म्हणाला, मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यास टाकणे ठीक नाही. मग तिने उत्तर दिले, खरे आहे महाराज, तरी घरची कुत्रीही मेजाखाली मुलांच्या हातून पडलेला चुरा खातात. येशू तिला म्हणाला, तुझे म्हणणे मला पटले आहे. जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे. मग ती आपल्या घरी गेली. तो मुलीला अंथरुणावर टाकले आहे व भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले. प्रभूचे शुभवर्तमान. येशूच्या हृदयास कुटुंबाचे समर्पण. हे येशूच्या पवित्र हृदया, तू राजा आहेस व ख्रिस्ती कुटुंबात राज्य करण्याची तुझी इच्छा आहे. आज आम्ही आम्हावरील तुझा राज्यभार जाहीर करतो. यापुढे आम्ही आमचे जीवन तुझ्या जीवनाप्रमाणे करण्याचे वचन देतो. आमच्या हृदयात तू नेहमी राज्य कर व तुझ्या प्रेमाची ज्योत त्यात नेहमी पेटली ठेव. हे दिव्य हृदया, तू आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो. आमच्या शारीरिक व आत्मिक कार्यास आशीर्वाद दे. आमच्या चिंता दूर कर. आमचे कष्ट हलके कर. आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव. आमच्या आजारातून आमची सुटका कर. तुझ्या कृपेत आम्हाला मरण येऊ दे. आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना शांती दे. तू परमेश्वर असून सर्व काळात जिवंत राहतोस, राज्य करतोस. आमेन. प्रिय भाविकांनो, आपण वर्षातून एकदा या ठिकाणी श्रद्धेनं आणि विश्वासानं येत असतो. काही नवीन श्रद्धावंत देखील आजच्या दिवशी या ठिकाणी आलेले आहेत. मिलाग्री क्रॉसबद्दल जी दंतकथा आहे ती बऱ्याच जणांना ठाऊक आहे, तरी सुद्धा काही श्रद्धावंत या ठिकाणी नव्यानं आलेले आहेत. त्यांच्या फक्त माहितीसाठी म्हणून आपल्या वसई किल्ल्याचं बांधकाम चालू असताना तिथून काही कामगार त्या ठिकाणी कामासाठी जायचे. आपल्या वडिलांना दुपारचा जेवणाचा डबा घेऊन एक मुलगी जात होती आणि जात असताना तिचा डबा हातातून या ठिकाणी पडला आणि तदनंतर मग तिथं गेल्यानंतर वडील रागावतील,
आपल्याला फायरिंग देतील आणि म्हणून ते या ठिकाणी रडत उभी असताना समोरून शुभवस्त्र परिधान केलेली स्त्री या ठिकाणी प्रकट झाली आणि तिला विचारलं, मुलगी तू का रडतेस? आणि घडलेला सर्व वृत्तांत तिनं सांगितला. तर नंतर त्या स्त्रीनं त्या मुलीला सांगितलं, हे जे खाली पडलेलं सांडलेलं जे अन्न आहे तू त्या डब्यामध्ये परत भर आणि तू घेऊन त्या ठिकाणी आपल्या वडिलांकडे घेऊन जा. तिनं ते भरलं आणि तिथं ती घेऊन गेली आणि त्यानंतर वडिलांना काही सांगितलं नाही. त्यांनी तो डबा उघडला आणि त्यामधील अन्न खायला सुरुवात केली. पण ते पंच पक्वान्न एवढं चविष्ट, आपली पत्नी तर एवढं चविष्ट अन्न कधी करत नाही आणि हे कसं काय? वडिलांनी मुलीला विचारलं आणि त्यानंतर मुलीनं जो काही वृत्तांत इथं घडला होता तो त्यांना सांगितला. त्यानंतर वडील गावामध्ये आले आणि गाव परिवारातील भाविकांना हे सांगितलं आणि त्यानंतर ज्या ठिकाणी अन्न सांडलेलं होतं इथली ही भूमी, ही जागा या ठिकाणी त्यानंतर क्रॉस बांधण्यात आलेला आहे, अशी ही दंतकथा आहे. फादर रॉक 1944 साली या ठिकाणी हा क्रॉस बांधला गेलेला आहे आणि 12 फेब्रुवारी 1944 साली मुंबईचे आर्चबिशप थॉमस रॉबर्ट्स यांनी हा आशीर्वाद विधी पार पाडला आणि म्हणून आपण 12 फेब्रुवारी या दिवशी या ठिकाणी हा वार्षिक सण श्रद्धेनं आणि विश्वासानं साजरा करतो. मिलाग्री म्हणजे चमत्कार. आणि आपल्या श्रद्धावंतांनी इथं मी पाहिलेलं आहे, इथून जाताना येताना रात्री अपरात्री देखील हे सर्व धर्माचे सर्व जातीचे श्रद्धावंत या ठिकाणी श्रद्धेनं आणि विश्वासानं इथं येत असतात. सर्व श्रद्धावंतांचे या ठिकाणी आभार आता मानले जाणारच आहेत. परंतु आता संपूर्ण नियोजनाचं हे संपूर्ण आजचा हा खाऊ वाटप सगळा खर्च वगैरे एका अनामिक व्यक्तीनं केलेला आहे. तसेच एका अनामिक व्यक्तीनं 5,000ची देणगी दिलेली आहे. पॉलिसा वॉसमन फलकाव यांनी 7,000ची देणगी दिलेली आहे. त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार मानतो. आता समारोपाची प्रार्थना फादर रेल्विक करतील, आपल्याला आशीर्वाद देणार आहोत. त्या अगोदर आपण आभार प्रदर्शन केले जाईल. आभार. आज आपण प्रार्थनेसाठी आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार. गायन मंडळाने सुरेल गायन करून प्रार्थनेत सर्वांना सहभागी करून घेतले त्याबद्दल सर्वांचे आभार. पॅरिश काउन्सिल व सेवक नेते ह्यांनी हिरिरींनी भाग घेऊन आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. ट्रॅफिक मॅनेजमेंटने क्रॉस जवळी तिन्ही रस्त्यांचे वाहन नियंत्रण योग्य तऱ्हेने केल्याबद्दल त्यांचे देखील मनपूर्वक आभार. चणे, सरबत, केक वाटपास ज्यांनी मदत केलेली आहे त्यांचे देखील आभार. बसण्यासाठी सोय नसून देखील सर्व भाविकांनी सहकार्य करून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. मंडप, लाइटिंग व डेकोरेटरचे सर्व धर्मगुरू व उपस्थित धर्म भगिनींचे मनापासून खूप खूप आभार. समारोपाची प्रार्थना. मोठ्या श्रद्धेने आणि विश्वासाने आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत आणि प्रभू म्हणाला आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे उघडेल. या विश्वासावर, या शब्दावर, या वाक्यावर प्रभू आपल्या प्रत्येकांना आपल्या गरजा, विनंत्या, मागण्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला सांगत आहे. आणि प्रभूने आपल्या सर्व गरजा माऊलीने तिच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे मांडलेल्या आहेत आणि प्रभूने त्या पूर्ण केलेल्या आहेत. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर
पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपणा सर्वांवर येवो.
प्रेमाये मार्गास लावा मला. मेरा प्रेमाये या सारा माला. माझ्या सेनिके मिळवतो आम्हाला. येशूच्या संगी सदा सोबत. माझ्या सेनिके मिळवतो आम्हाला. येशूच्या संगी सदा सोबत. जायचं